नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक विज्ञान यात प्रकरण 1 भारताचा वारसा यामध्ये आज आपण विभाग 6 बघणार आहोत। पाठ 6 यात आज आपण आर्य प्रजा, प्राचीन प्रजेचे भारतीयकरण, भारतीय वारशाचे जतन आणि संरक्षण या मुद्द्यांविषयी चर्चा करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतात येऊन वसलेल्या विविध जातींविषयी अभ्यास केला होता। भारतात येऊन वसलेली पुढची प्रजा आहे आर्य। त्या आर्य प्रजेविषयी आपण माहिती मिळवूया। चला बघूया आपला पुढचा प्रश्न। प्रश्न 22। आर्य म्हणजेच त्यांना नॉर्डिकही म्हटले जात होते, तर नॉर्डिक प्रजेविषयी थोडक्यात माहिती द्या। दुसऱ्या पद्धतीने प्रश्न विचारला जात असतो, आर्य संस्कृतीची माहिती लिहा। चला या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया। भारताच्या आर्य सभ्यतेचे निर्माते आर्य होते, म्हणजेच आपली जी भारतीय संस्कृती होती याचे निर्माते आर्य यांना म्हटले गेलेले आहेत। आणि हे आर्य अन्य समकालीन प्रजेपेक्षा अधिक विकसित होते। त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला राहणारी इतर जी प्रजा होती किंवा त्या काळातील जी प्रजा होती त्यांच्यापेक्षा आर्य हे अधिक विकसित होते। आर्यांची संस्कृती, त्यांची राहणीमान, त्यांची सभ्यता ही इतर प्रजेपेक्षा अधिक चांगली पुढारलेली किंवा अधिक चांगली अशी होती। आर्य निसर्गप्रेमी होते। ते वृक्ष, पर्वत, सूर्य, वायू, नद्या, पाऊस या सगळ्यांची ते पूजा आणि आराधना करत होते। म्हणजे निसर्गातील जे जे तत्व होते यांची ते पूजा करायची आणि त्यामुळे त्या तत्वांची स्तुतीची त्यांनी रचना केलेली होती। त्याला ऋचा असं म्हणतात। आणि नंतर समयांतराने या ऋचांवरूनच वेद आणि वेद त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर वेद पठण त्या ठिकाणी व्हायला लागलेले होते। कालांतराने त्यातूनच धार्मिक विधी सुरू झाली आणि त्यानंतर यज्ञ, याग इत्यादी क्रिया भारतामध्ये सुरू झाल्या। आर्यांची वस्ती ज्या प्रदेशात होती त्या प्रदेशाला आर्यवर्त नाव दिलेले होते। आर्यवर्त हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। बऱ्याचशा वेळी एका मार्कासाठी प्रश्न विचारला जात असतो की आर्यवर्त कोणाला म्हटले होते किंवा आर्यांची वस्ती ज्या प्रदेशात होती त्या प्रदेशाला काय म्हटले जात होते, अशा देखील प्रश्न विचारू शकतात। प्राचीन काळात प्रथम आर्यवस्ती वायव्य भारतामध्ये होती। तेथे 7 मोठ्या नद्या वाहत असल्यामुळे वायव्येकडचा किंवा उत्तरेकडचा आपला भारताचा भाग बघितला तिथं 7 मोठ्या नद्या आहेत आणि म्हणून त्या प्रदेशाला आर्य यांनी सप्तसिंधू हे नाव दिलेले होते। आर्य यांचा जर आपण विस्तार बघितला तर उत्तर वैदिक काळामध्ये आर्यव्रताचा पूर्वमध्ये मिथिला म्हणजे बिहारपर्यंत आणि दक्षिणमध्ये विंध्याचलपर्यंत त्यांचा विस्तार, त्यांच्या वस्तीचा विस्तार हा झालेला होता। आर्य वंशाचा भरत राजा किंवा भरत जातीच्या नावावरून आपला देश भरतभूमी, भरतखंड, भारतवर्ष किंवा भारत यासारख्या नावांनी ओळखला जाऊ लागला होता। अशा पद्धतीने आपण आर्य संस्कृतीची माहितीही लिहू शकत असतो। आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 23। प्राचीन भारतात आलेल्या प्रजेचे भारतीयकरण कसे झाले ते स्पष्ट करा। भारतात आलेली प्रजा, आपण आपल्या आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलं की भारतामध्ये विविध प्रजा ह्या येऊन त्या ठिकाणी वास्तव्य करू लागलेल्या होत्या आणि मग नंतर त्यांचे भारतीयकरण झाले। तर उत्तर बघूया आपण। भारतामध्ये आलेल्या विविध प्रजांच्या संस्कृतीची विशिष्ट तत्त्व स्वीकारून एक समन्वयी संस्कृतीचे सर्जन झाले। यामध्ये ज्या विविध जाती आलेल्या होत्या प्रत्येक जातीच्या काही विशिष्ट चालीरीती, परंपरा, मान्यता होत्या आणि नंतर त्या एकमेकांच्या मान्यतांचा स्वीकार करू लागले। संस्कृतींची देवाणघेवाण त्या ठिकाणी झाली। कुठलीही चांगली गोष्ट असते तर कोणीही त्याचा लगेच स्वीकार करत असतो। त्या पद्धतीने दुसऱ्या संस्कृतीमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचा किंवा चांगल्या तत्वांचा एका दुसऱ्या संस्कृतीने त्यांचा स्वीकार केलेला होता। या पद्धतीने जी विशिष्ट संस्कृती होती त्यांचा एकमेकांचा स्वीकार करत त्या ठिकाणी एक समन्वयी संस्कृतीचे निर्माण झाले। समन्वयी अशी एकत्रित संस्कृती असते ती संस्कृती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती।
समयांतराने भारतात येऊन राहिलेले या सर्व जातींमध्ये लग्नसंबंधाद्वारा प्रजेचे संमिश्रण त्या ठिकाणी झाले, विवाह संबंध त्या ठिकाणी जोडण्यास सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी प्रजेचे संमिश्रण हे झालेले होते. सर्वांचे एक विशिष्ट राहणीमान, अनेक भाषा, विचार, धार्मिक मान्यता यांचा पण समन्वय त्या ठिकाणी होत गेला. अशा प्रकारे प्रारंभ काळापासून आपल्या देशात एक समन्वयकारी संस्कृतीचे निर्माण होत गेले. या समन्वयकारी संस्कृतीने भारताला भव्य आणि समृद्ध वारसा दिला. भारतामध्ये वैविध्यपूर्ण संस्कृतीचा विकास झाला. त्या ठिकाणी संस्कृतीत विविधता ही निर्माण व्हायला लागलेली होती आणि नंतर ह्या प्रजा परस्परात इतकी मिसळली गेली की त्यांचे कोणतेही स्वतंत्र अस्तित्वच राहिले नाही, म्हणजेच त्यांचे भारतीयकरण झाले आणि अशी विशिष्ट संस्कृती असणाऱ्या एक नवीच प्रजाती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि अशा पद्धतीने भारतात येऊन राहिलेल्या वास्तव्य केलेल्या संस्कृतीचं संमिश्रण झाल्यामुळे या सगळ्यांचं भारतीयकरण झालं आणि एक भारतीय संस्कृती ही नवीन त्या ठिकाणी उदयाला आली. या पाठातील पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न 24. भारतीय वारशाचे जतन आणि संरक्षण संबंधात आपल्या घटनेतील कर्तव्य सांगा. आपण आत्तापर्यंत बघितलं की आपली भारतीय संस्कृती, भारतीय वारसा हा वैविध्यपूर्ण आहे. नैसर्गिक वारसा मिळाला आहे, सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे आणि याचं संरक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपण पुढच्या पिढीला काहीतरी नवीन देऊ शकत असतो. आणि हे संरक्षण करण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा अनुच्छेद कलम 51 क मध्ये भारताच्या नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दर्शवलेली आहेत. त्यात छ, ज आणि ट अर्थात 6, 7 आणि 9 या कलममध्ये भारताच्या भव्य सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी पुढील कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही कर्तव्य भारतीय नागरिकांनी त्यांचं पालन करायला पाहिजे. बघूयात मग कोणकोणती कर्तव्य आहेत ते. पहिलं कर्तव्य म्हणजे संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. आपली जी संस्कृती आहे ती संमिश्र आहे. आपल्या संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या चालीरीती आहेत, रूढी, परंपरा, मान्यता आहेत आणि त्या विविध अशा संस्कृतीचं आपण संरक्षण करायला पाहिजे. संरक्षण करणं का गरजेचं आहे? कारण ही संस्कृती जी आहे आत्ता सध्याची, ही संस्कृती आपल्याला आपल्या आधीच्या पिढीपासून मिळाली आणि ही संस्कृती जपून त्याचं महत्त्व जाणून आपण आपल्या ती पुढच्या पिढीला ती हस्तांतरित करायचे आणि त्यामुळे त्याचं आपण महत्त्व समजायचं आहे. देशामध्ये जे काही नैसर्गिक पर्यावरण आहे, म्हणजे यामध्ये अरण्ये, सरोवरे, नद्या, वन्यजीवसृष्टी हे सगळे नैसर्गिक पर्यावरणाचे आपण रक्षण करायचं आहे. त्यामध्ये जर काही बिघाड होत असेल तर त्या ठिकाणी आपण ती सुधारणा करायला पाहिजे. आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. जे प्राणी आहेत त्यांची हत्या नाही करायची आणि त्याविषयी आपण दयाबुद्धी ठेवायची. सार्वजनिक संपत्ती त्यांचं रक्षण करणे. सार्वजनिक जे जे काही असेल ते आपल्या देशाचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे जी काही सार्वजनिक संपत्ती असेल त्याचं आपण सगळ्यांनी मिळून रक्षण करायचं. हिंसा, मग ती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, कुठल्याही प्रकारची जी हिंसा असेल त्या हिंसेचा आपण त्याग करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या प्राचीन ऐतिहासिक मूल्य आणि महत्त्व असणाऱ्या वारशाच्या स्थळांना कोणतेही नुकसान न पोहोचविणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. ऐतिहासिक मूल्य असणाऱ्या काही इमारती असतील, काही स्थळं असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान आपण पोहोचवायचं नाही आहे. भारताच्या निसर्ग निर्मितीमध्ये रम्य भूमिस्वरूपे, त्यांची सुंदरता, पवित्रता आणि शुद्धतेला आपण सर्वांनी सोबत मिळून एक नैतिक कर्तव्य समजून त्या सगळ्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे. कारण भारत देश हा आपला सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे त्याचं रक्षण करणं, त्याचं जतन करणं, त्याची काळजी घेणं हे आपलं सगळ्यांचं नैतिक कर्तव्यच म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला पाठ 1 म्हणजे प्रकरण पहिले हे संपलेलं आहे. याचा आपण स्वाध्याय करायचा आहे. हे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये लिहायचे आहेत. धन्यवाद.